महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महान परंपरा, शूर इतिहास, संतांची शिकवण, शिवरायांची भूमी, पराक्रमाची गाथा, शौर्याची कथा आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारं एक समृद्ध असं राज्य. मित्रांनो, महाराष्ट्र आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय. पण अशा महाराष्ट्राचा जर आम्ही अभिमान बाळगतो, त्या महाराष्ट्राची पायाभरणी कोणी केली असा प्रश्न जर आम्ही स्वतःच्या मनाला विचारला तर उत्तर एकच येतं, ते म्हणजे महात्मा ज्योतिबाराव गोविंदराव फुले. नमस्कार. विषय मांडते पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात महात्मा फुलेंचे योगदान. इतिहासाच्या पुस्तकातील क्रांतीची व्याख्या आम्हाला असं सांगते की अचानकपणे घडून आलेला अमूलाग्र बदल म्हणजेच क्रांती. सूर्य ज्याप्रमाणे काळ्या कुट्ट अंधाराला भेदत पृथ्वीवर अवतरतो, अगदी त्याचप्रमाणे क्रांतीची बीजे घेऊन महाराष्ट्र जेव्हा साखर झोपेत होता, विविध रूढी परंपरात बांधला गेला होता, माणसाला माणूस म्हणून जगणं अवघड झालं होतं, अशा कठीण परिस्थितीमध्ये 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा फुले यांचा जन्म झाला. आणि जणू काही सत्य असत्याशी म्हणे केले ग्वाही, मानिले नाही बहुमता या विचारांप्रमाणे सत्य विचारांची पाऊलवाट निर्माण करत राहिली. मित्रांनो, जीवनाच्या आयामाला उरून पुरणारे या महान महात्म्यांचे कार्य जेव्हा आम्ही बघायला लागतो ना, त्यावेळी ओटातून अलगदपणे शब्द बाहेर येतात. जसा तेज घेऊनी जन्मतो तारा, जसा मोर घेऊनी जन्मे पिसारा, जसा मोर घेऊनी जन्मे पिसारा, तसे हे घेऊन आले सुधारणेचे लेणे, असा श्रेष्ठ महात्मा पुन्हा न होणे, असा श्रेष्ठ महात्मा पुन्हा न होणे. मित्रांनो, महात्मा फुले यांचा जन्म अशा काळात झाला जेव्हा समाज अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्यायाने ग्रासलेला होता. अशा कठीण काळात महात्मा फुले यांनी शिक्षण, समता आणि मानवतेचे दीप प्रज्वलित केले. त्यांनी सर्वप्रथम शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांनी 1848ला पुण्यात भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा उघडली आणि त्याच शाळेत शिक्षिका म्हणून सावित्रीबाई यांनी काम केले. त्याचबरोबर महात्मा फुले यांनी विविध रूढी परंपरा यांचा विरोध केला आणि विधवेचा पुनर्विवाह यास प्रोत्साहन दिले. त्या काळात झालेल्या शिक्षण क्रांतीने महिलांमध्ये शिक्षणाची आणि स्वाभिमानाची जनजागृती झाली. मित्रांनो, आज युनेस्को आणि जागतिक संघटना ज्या एज्युकेशन फॉर ऑलचा प्रसार करतात ना, त्याची पायाभरणी या फुले दाम्पत्यांनी फार आधीच करून ठेवली. मित्रांनो, महात्मा फुले यांनी त्यांच्या लेखनातून समाजातील दोष उघड केले. त्यांनी लिहिलेल्या गुलामगिरी ग्रंथामधून त्यांनी अन्यायांच्या विरुद्ध आवाज उठवला. आफ्रिकेचे सुप्रसिद्ध राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला ज्यावेळी महात्मा फुलेंचे गुलामगिरी हे पुस्तक वाचतात, त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ते म्हणतात की महात्मा फुले केवळ भारताच्या मातीतले नव्हे, तर जगाच्या पाठीवरच्या गुलामांच्या हक्कासाठी लढणारे पहिले महान महात्मा होय. एवढी दुर्बल अशा या महान महात्म्यांची कीर्ती पसरली होती. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि समतेचा ध्वज उंचवला. त्यांनी अनेक रूढी परंपरांचा विरोध केला. अस्पृश्यता तर त्यांना अजिबातच मान्य नव्हती आणि त्यांच्या याच विचारांवरती आमचा आज महाराष्ट्र उभा आहे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की क्रांती करायची असेल तर एखादा युगनायक उभा करावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा माझ्या या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांसारख्या युगनायकाचा विसर पडत चालला होता, तेव्हा महात्मा फुले यांनी रायगडावरती असलेली शिवरायांची समाधी शोधून इथल्या जनमानसाच्या हृदयामध्ये क्रांतीचे धगधगते विचार पेरले आणि आज त्यांच्या त्या विचारांवरती आम्ही आणि आमचा महाराष्ट्र पाऊल टाकून पुढे चालत आहोत. मित्रांनो, 1876 ते 1886 ह्या कालावधीत महात्मा फुले हे पुणे नगरपालिकेचे नगरसेवक होते. नगरसेवक असताना त्यांनी अनेक कामे तर केलीच, गोरगरीब जनतेची सेवा तर केलीच, पण इथला समाज व्यसनाधीन बनू नये म्हणून त्यांनी दारूबंदी विरुद्ध लढा दिला. मित्रांनो, महात्मा फुले यांनी दारूबंदी विरुद्ध विविध चळवळी उभ्या केल्या. त्यांनी दारू विक्रेत्यांचे परवाने बंद केले. अनेक लढे त्यांनी दारू विक्रेत्यांविरुद्ध दिले. पण आज आम्ही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर महात्मा फुलेंचे नाव घेतो, पण आज आम्ही खेड्याखेड्यापर्यंत, वाड्यावाड्यापर्यंत प्रत्येक नळाला पाणी पोचवू शकलो नाही. आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत दारू पोचवली, पण पाणी पोचवू शकलो नाही. ज्या महान महाराष्ट्राचा पाया या महात्म्यांनी रचला, ज्यांनी आयुष्यभर शिक्षण सक्तीचा आग्रह धरला, त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था बिना अनुदानित आणि दारूची दुकानं सरकार मान्य पाहिली आणि मग डोक्यात विचार आला की महात्मा फुले हे फक्त बोलण्याची किंवा वाचण्याची नाही, तर खऱ्या अर्थानं कृतीत आणण्याची, खऱ्या अर्थानं जगण्याची गरज आहे. मित्रांनो, पण माझ्या महाराष्ट्राची शोकांतिका एवढी की आजही महाराष्ट्रात कित्येक शेतकरी हे ग्रासलेले आहेत. कित्येक शेतकरी कर्जबाजारी आहेत. कित्येक शेतकरी आत्महत्या करतात. स्त्री सुरक्षिततेचा प्रश्नही आज तेवढाच गंभीर आहे. त्याचबरोबर इथली आजची जी तरुणाई आहे, ज्याला आम्ही देशाचं भवितव्य मानतो, ती तरुणाई या महापुरुषांना जातीपातीमध्ये वाटण्यात मग्न झाली. मित्रांनो, जर आम्हाला महासत्ता बनायची असेल तर जातीपातीत अडकून न राहता राष्ट्र सर्वतोपरी हा विचार डोक्यात घेऊन आम्ही चाललो पाहिजे. यावर एक कवी फार सुंदर लिहितो, मार तुम्ही वाघ बस मोक्यात आला पाहिजे.
मार तुम्ही वाघ बस मोक्यात आला पाहिजे, एवढा विश्वास मात्र डोक्यात आला पाहिजे. गर्व जातीचा नंतर करू मित्र हो, गर्व जातीचा नंतर करू मित्र. सर्वप्रथम देश डोक्यात आला पाहिजे, सर्वप्रथम देश डोक्यात आला पाहिजे. कारण महात्मा फुलेंनी आम्हाला शिकवलं होतं की माणूस हा माणूस असतो, त्याला कुठल्याही प्रकारची जात नसते. हे आम्ही लक्षात घेऊन चाललं पाहिजे, तरच आमच्या ह्या महाराष्ट्राची प्रगती होईल. महात्मा फुले आंबेडकर यांच्या विचारांची विचारसरणी या माझ्या महाराष्ट्रात मानली जाते. पण या विचारसरणीचे आद्य प्रवर्तक जर कोणी असतील ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. अहो, शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक जण मांडतात, पण हेटर कमिशनर समोर शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीवरती आसूड ओढणारे जर कोणी असतील तर ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. अहो, आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते याचं श्रेय जातं ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांना. माणसाचे हातपाय थांबल्यावर माणूस थांबतो, पण अर्धांगवायू झाल्यानंतर सुद्धा या समाजासाठी एक सत्यशोधक नावाचा महान ग्रंथ लिहिणारे म्हणजेच महात्मा फुले. मित्रांनो, आपल्या या भारत मातेमध्ये स्त्री शिक्षणाचे बीज रोवणारे महात्मा फुले. असा हा महान महात्मा झगडत राहिला, झुंजत राहिला, क्रांती करत राहिला. शिक्षणाची जनजागृती, उच्च विचार इथल्या जनमानसांच्या मनामनामध्ये प्रेरत राहिला. महात्मा फुले हे केवळ महात्मा नव्हे, तर येणाऱ्या नवीन पिढ्यांच्या रक्तामध्ये परिवर्तनवादी विचारांचे लाखो सूर्य निर्माण करणारी एक महान शक्ती होती. विषयाच्या सरतेशेवटी सुरेश भट यांचे शब्द उसने घेऊन एवढंच म्हणेन की जगाची झोकून दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, जगाची झोकून दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, स्वतःच्या झाकून भेगा मनुष्य साधतो आम्ही, स्वतःच्या झाकून भेगा मनुष्य साधतो आम्ही. येणाऱ्या वर्तमानाला कळेना जरी आमुची भाषा, येणाऱ्या वर्तमानाला कळेना जरी आमुची भाषा, तरी वीज घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, तरी वीज घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. जर समाज बदलायचा असेल तर विचार बदलायला हवा असा संदेश देणारे महात्मा फुले हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचे शिल्पकार होते. म्हणून या महात्मा फुलेंनी लावलेले शिक्षणाचे आणि समानतेचे दीप प्रज्वलित करूया आणि महाराष्ट्राची प्रगती घडवून आणूया. एवढाच आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.